जिल्ह्यामध्ये 8 आणि 9 जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट. नागरिकांनी दक्षता घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यामध्ये 8 आणि 9 जून 2026 या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्यानं जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांनी केलं आहे. मेघगर्जना होत असताना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानामध्ये थांबू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसंच टॉवर्स, ध्वजाचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र आणि लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहावं. विजेच्या सुबाहक भागाशी संपर्क टाळावा आणि कोणत्याही विद्युत उपकरणाचा वापर करू नये. घराबाहेर मोकळ्या जागेमध्ये असताना वीज चमकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हातानं कान झाकावेत आणि डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा. ट्रॅक्टर, शेतीची अवजारं, मोटरसायकल, सायकल तसंच जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला थांबू नये आणि योग्य ती दक्षता घ्यावी. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीमालाचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करून आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या आणि नियोजित केलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. तसंच जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं. धरण आणि नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेऊन धरणाच्या पाण्यामध्ये, नदीच्या आणि कालव्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये आणि धोकादायक ठिकाणी स्वतःचं छायाचित्रसुद्धा काढू नये. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचं पालन करावं. मदतीसाठी नजीकचे पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील 0241 232 38 44 आणि 0241 235 69 40 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 112 10 77 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.